आज याच्याकडे बघत चांगलं. हा मला न सांगता लग्न जमतो काय पोरीचं. दादा, अरे दादा कुठे तू? कोण आले कडे बाहेर? हा मी चाले बीच. काय रे पुढे तोंड खूपसून बसलाय, ये बाहेर लवकर. कुठे आहे तुझी बायको? तिला बी बोलाव लवकर. हा काय होत आई? पिशवी मध्ये काय आणलंय? पिशवीत काय सांगते ना. बसायला तू सांग आधी मला. तुमची तर काय पाहुणचार करायची प्रथा आहे का नाही? पाहुणा माणूस आला लगेच त्याला प्रश्न विचारायला चालू करायचे. काय बाई पहिल्या नाही राहिलं बाई, लय बदल झालाय तुमच्यात आता. हा थोडे पैसे आले का लगेच हवेत उडायला लागले काय? दर्ग सोने पिशवी ठेव एवढी आतमध्ये. हा नीट ठेव. नीट ठेव ती पिशवी. टाकशील इकडे इकडं. तुम्हाला ते अजिबात सवय नाही नीट काय ठेवायची. त्याला घरभर राडा घाली तर निसतात. अचानक कस काय आल्या पण तुम्ही आज? अचानक म्हणजे मी कधी येऊ शकते. माझ्या भावाचं घर आहे, मी का नाही येणार? तू नाही जात का तुझ्या भावाची उठ सूट कधी? मी आली म्हणून काय झालं? किती दिवस झाली मी आता आलेली? अरे दादा काय नाही, तुझ्यासाठी चांदीच्या राख्या आणल्यात मी. मग तू कस काय आणल्या मग राख्या? आणल्या असतात ना दोऱ्यातल्या साध्या 10-5 रुपयाच्या. तुझी चॉईस आणि माझी चॉईस का मेळ बसायचंय म्हणायला. ओके सोन्याच्या बांगड्या करून आणल्यात आताच. कस काय? अगं सोन्याच्याच राख्या आणणार होती मी, पण त्यात काही डिझाईन नव्हते बरोबर. हा म्हणलं पटानाच काही नाही तर सोन्याच्याच आणणार होते. आमचं काही तुमच्या वाणी का चिरगुट सगळ्यावानी? मग आमचा कुठं विषय? तुमचं कुठं आमचं कुठं? काय रे दादा माझ्या कानावाला तू सोनीसाठी सोनी बघतोय का बरं? का बघतो? बरं माझ्या घरी काय कमी आहे? हा 10-15 एकर शेती आहे, पाणी आहे, किती बोर आहे. हा आणि तरी तू तिकडं दुसरीकडे स्थळ शोधितो बाई. मला काय पटलं नाही तुझं हे. हा तो येत आजी मला म्हणले तू सोनी बघतोय म्हणून सोनीसाठी. तुला एक सांगते, माझ्या घरी आल्यावर तुझी पोरगी पायरीच्या खाली उतरणार नाही. वावरच खायला पाठवून मी तुला. अगं आमची माणसं किती काम करायला सांग बरं. मीच जाते का कधी काम करायला? मीच आपली अशी जाते मस्त पाणी करते आणि घरी येते. हा तुझा निर्णय काय पटला नाही मला, पण तू काही म्हण. हा बघ तू अजून काही वेळ गेलेला नाहीये, लवकर विचार कर. हा आणि माझी पोरग बी चांगलं शिकलेलं विकलेलं आहे. हा काय एवढं येडं नाही तेव्हा. तू जर पोरगी दिली बघ ठरव मग लवकर. ह्या बांगड्या मी तिला लगेच घालून जाते आता. हा आपलं हे असं असतं रोकठोक, जिथल्या तिथं लगेच. मागून पुटपुटच नाही करायची. विचार कर आणि लगेच मला सांग. हा अशी सोन्यातच राहील नाही ती. बरं सोनी मग चहा टाक चल लवकर. आताच घे प्रॅक्टिस करून. आणि मग आता यंदा किती उत्पन्न झालं? नाही सांगायची होय तुम्हाला, नका सांगू. तुम्हाला असं वाटत आता आत्या आली मग 2-3 गोण्या काही उचलूनच नाही का? काय नाही बाई कशाला नाही तुमचं? माझ्या घरी काय कमी का मला? बरं दादा मी काय म्हणते, आपल्या अन्नाची इच्छा होती का नाही त्या कोपऱ्याचा तुकडा तो माझ्या नावावर करायचा, पण इतके दिवस काही करणं झालं नाही. मग तेवढं माझ्या नावावर करून दे तू.
का का नाही घेऊ मी? माझ्या हिश्शाच आहे ते. हा, माझ्या हिस्सा मला भेटलंच पाहिजे. तेवढं माझ्या नाव करून दे मग. माझ्या घरी काय कमी नाही, पण मी माझ्या हिश्शाचं काय सोडू सांग. जे माझं आहे ते मला देऊन टाक. बघ बाबा, विचार कर लवकर आणि माय माहिती करून टाक तेवढं का. काय मग वहिनी, तुला कधी जायचंय रक्षाबंधनाला? जायचंय अहो, मला पण जायचंय. तरी काय मारत म्हणायला. चांगली पोरगी पाहिजे होती की गावाला तेव्हा, पण आईला कुठून पटलं काय माहिती. आणलं गरीबाचं उचलून. नाहीतर काय चांगली श्रीमंत घरातली पोरगी पाहिजे होती. आईने काय बघितलं याच्यात काय माहिती, आणि पटलं नाही आईला असलं. चवना धुव त्याला. पण मी काय सोडित नसते. हा, आज हिस्सा घेऊनच जाणार. लय लाड झाला यांचा. दादा, आज घे मग सुट्टी कामावरून. आज काय जाऊ नको कामाला. काय बाबा, तुझी बहीण आली किती दिवसांनी आणि तुला नुसतं काम काम सुचतंय. काय नाही, तुझं शिन कामाला हे करतात माग माझ्या. मग काय, तो आपला दिवस रात्र राबत राहा आणि ही तुझी बायको हे माग करतेस चांगली मजा मस्त पैकी. खायचं प्यायचं मस्त झोपायचं. तू राहा करीत आपलं काम. मला काही माहिती नाही, तू आजच्या दिवस सुट्टी घे. हा, अगं बसल्या काय स्वयंपाकाला लागा ना. आणि चांगलं मस्त बेत बनवा बाई. हा, कायमचं तेच तेच नका बनवू, नवीन काहीतरी बनवा. हा, मी झोपायला आता.